दाल तडक्यासाठी कढईमध्ये तेल आणि तूप टाकून राई, जिरं, मिरची, कढीपत्ता टाकून त्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे। चांगल्या प्रकारे तो फ्राय करून घेतलेला आहे। आता हा फ्राय झालेला जी फोडणी आहे त्याच्यामध्येच आपण एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला तो टाकलेला आहे। कांदा पण चांगला फ्राय करायचा आहे। कांदा लाल रंगावरती तुम्हाला फ्राय करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे। कांदा फ्राय झाल्यानंतर तुम्हाला लगेच टोमॅटो टाकायचा आहे। एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तर तो पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो चांगलं भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ प्रमाणातच टाका, आपण डाळीमध्ये मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे बॉइल्ड डाळीमध्ये, त्यामुळे ह्यामध्ये पण प्रमाणात टाका। आता इथे मी 1/4 टेबलस्पून इथे हळद टाकलेली आहे। ती हळद टाकून झाल्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता ह्याच फोडणीमध्ये तुम्हाला बॉईल केलेली जी दाल आहे तर ती दाल टाकून घ्यायची आहे। दाल चांगली तुम्हाला फ्राय करायची आहे। ह्या मसाल्यामध्ये बघा तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या डाळ ती। आणि आपला दाल तडका आहे तर डाळ तडकामध्ये तुम्हाला हा घट्टसरच ठेवायचा आहे। ह्यामध्ये बघा आता मी कोथिंबीर टाकलेली आहे, शिवरून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही, तर ती कोथिंबीर त्या डाळीमध्ये टाकायची आहे। चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे। जास्त पातळ करू नका, जाडसरच ही डाळ असते, तुम्हाला जाडसरच ही दाल तडका ठेवायचा आहे। आता हा आपला दाल तडका जो आहे त्याला आता फायनल स्टेजवरती तुम्हाला एक तडका द्यायचा आहे। त्यासाठी इथे मी फोडणी पात्र दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। 2-3 सुक्या मिरच्या मी इथे कापून टाकणार आहे। मिरच्या चांगल्या फ्राय करायच्या आहे, मंद गॅसवर आपल्याला ही तडका द्यायचा आहे। आता ह्या मिरच्या ज्या आहेत चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो लसूण आहे हा थोडासा लसूण त्याच्यामध्ये टाकणार आहे। लसूणही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा कढीपत्ता। कढीपत्ता पण चांगला तडतडला की ही फोडणी छान तयार होते आपली। आता आपल्याला काय करायचं आहे की अर्धा चम्मच इथे एव्हरेस्टचा तिखा लाल मी टाकलेला आहे। हा टाकताना गॅस बंद करा आणि मगच तुम्ही हा तिखा लाल टाका, नाहीतर हा पटकन जळण्याची शक्यता असते। आता आपली तडका रेडी झालेला आहे जो आपल्याला डाळीमध्ये टाकायचा आहे। आता ही डाळ तडका रेडी आहे। डाळ चांगली आपल्याला ढवळून घ्यायची आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी मी इथे झाकण लावून घेणार आहे, जेणेकरून जो तडका आहे हा डाळीमध्ये चांगला मुरला जातो। आता बघा हा पूर्णपणे दाल तडका रेडी आहे। आवडल्यास तुम्ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। शेवटी थोडीशी कोथिंबीर मी शिवरून टाकलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनल आपलं। नमस्कार, थँक्यू।